कळंब तालुक्यातल्या इटकूरच्या पाहुण्यांनी लग्नातलं नियोजन एकदम भारी केलं. पार्किंगची सोय, कडक उन्हात थंडगार पाणी, गरमागरम जेवण आणि जेवण करताना थंडगार पाणी, सगळं नियोजन एकदम ओके केलं. नमस्कार मित्रांनो, मी आकाश तवले. आपल्या दिदीचं लग्न कळंब तालुक्यातल्या इटकूरला होतं. इटकूरमध्ये आल्यावर अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. शेलगावचे प्रथम नागरिक सरपंच नवनाथबाई तवले आणि गावातील लहान थोर मित्रमंडळी पण लग्नाला भरपूर आलती. नवरदेव म्हणजेच आमचं दाजी शिवती चढवायला गेलतं, त्याच्यामुळे इकडची मित्रमंडळी निवांत गप्पा मारत बसलेली. शेजारीच असलं खतरनाक कारागीर होतं, त्यांनी भारीच बैलगाड्या तयार केलेल्या. त्याच बैलगाडीवर झेंडू सावकार, मल्लिक पाहुणं आणि बाकीची मंडळी पण निवांत गप्पा मारत बसलेली. नवरदेव शिवती चढवून आलं आणि सगळी लग्न मंडपाकडे निघाली. थोड्याच वेळात मंगलाष्टिका चालू झाल्या आणि लग्न लागलं की एकच काम राहिलं, ते म्हणजे जेवणाचं. जेवण एकदम गरमागरम होतं, त्याच्यामुळे सगळ्यांनी मिळून आम्ही जेवणाचा बुक्काच पाडून टाकलेला. लग्न लावून हासेगाव मार्गे कळंबच्या तहसील कार्यालयाला आलतो एक महत्वाची डॉक्युमेंट घ्यायला. तहसील कार्यालयामध्ये पोहोचलो, सगळ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या आणि तहसीलदार साहेबांची डॉक्युमेंटवर सही घेतली. आता कळंबला गेल्यावर आम्ही धनुदादाकडे कधी गेलो नाही असं कधीच नाही झालं. धनुदादाकडे आम्ही आवर्जून गेलो, धनुना चहा पाणी केलं आणि माऊलीला पैसे काउंट करायचं काम लावलं. धनुदादा सोबत थोड्या वेळ गप्पा मारत बसलो आणि तिथून धनुदादाचा निरोप घेतला. धनुदादाचा निरोप घेऊन आम्ही येरमाळा मार्गे घराकडे निघालो. तर आजच्या पार्टमध्ये एवढंच, नंतर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत राम राम.